अस्सलामुअलैकुम, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे कोकणी सामिया आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. युनिक आणि ट्रेडिशनल स्टाईलला मी आज बनवणार आहे आमचा कोकणी नाश्ता. तिला आम्ही आयते बोलतो, नाही ते मग सातपदरी घावणं. त्यांच्यासाठी आहे ना मी ह्या 3 कोप चावलाचा पीठ घेतला होता, 1 कोप मैदो आणि 2 नारळाचा दूध, प्युअर घटा, जास्ती पाणी नाही, आणि टेस्टच्या हिसाबशी गूळ आणि 2 कवटा. मी हे मिक्सरचा ग्लास घेतला आहे गोर आणि कवटा पिशेसाठी, म्हणजे गोर आहे ना बेगून पिघलेल त्यांच्यासाठी मिक्सरला. तुम्ही पाहिजे ते हाताने पण असा कालू शकता, पण मिक्सरला आहे ना मग इझी वाटते. ह्या मी गूळ टाकून झाल्यावर 2 कवटा फोडली आहेत आणि अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकलं आहे, बघू शकता आहे तुम्ही. आणि 4 इलायची घेतले आहेत आणि 1 बारकी दालचिनी घेतली आहे. आम्ही पहिले फुगट टाकतो, ती फुगट टाकेला आहे ना आम्ही इसळल्या होत्या, मगून मी ह्या थोडा मिक्सरला टाकते गरम मसाला थोडं. आणि ह्या मी जा दूध काढला होता त्या एक बासनातला वतून घेतला आहे पुरा आहे ना पीठ कालवेसाठी. त्यांच्या बाद जाईल पीठ. पीठ आहे ना चावलाचं पीठ आमच्या कोकणीतला असं बोलतात की वाटून घ्यायला लागेल, असं काही नाही असत. मी वाटून वगैरे नाही घेतलं आहे, ऐसाच घेतला आहे मेजरनी. मी मिक्सरला गूळ आणि कवटा लावली होती ना तर पण मी टाकला आहे, आणि टाकले आहे मी थोडीशी हळदी, टेस्टच्या हिसाबशी मीठ. आता पुरा आहे ना मी मिक्स करीन. तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने पण करा या चिमच्याने करा. पुरा पीठ आहे ना पिघलेला हवा आहे दुधातला, नाही ते मग गुट्टे राहिले ना ते आपले आयते येणार नाही. ह्या पुरा आहे ना आपला मटेरियल बनवून एकदम तयार झाला आहे. आयते बनवायसाठी पुरा आहे ना तयार झाला आहे. जास्ती पण आहे ना घट पातळ नाही ठेवायचं आहे, मीडियमच ठेवायचं आहे. आणि गॅसवर ठेवली होती मी कावील. काही जण आहे ना फरे पान पण ठेवून तिनात पण बनवतात, पण आम्ही तिनात नाही बनवत, आम्ही कावीलला बनवतो. आणि ही कावील आहे ना मी फ्लिपकार्टवरची ऑर्डर केली होती. कुणाला जर हवी असली ना ते मला सांगा, मी लिंक टाकेन डिस्क्रिप्शनला. खायचा मी तेल घेतला होता, आपला कुकिंगचा तेल असते ता, आणि नारळाची चवडी ती मी आहे ना तेलाला डीप करून पोळी वाटली सगळी कावीला लावली होती. त्यांच्या बाद मी आयत्याचा जा मिक्सचर आहे ता वाटला आणि 5 मिनटं ढाकण मारून ठेवला होता. आणि हे बघू शकता पुरा एकदम बाजूला आहे ना आयतो पुरो सुटलो आहे. आणि 3-4 वर्षी टाकले मी थोडीशी खसखस. तुम्हाला वाटला ते खसखस टाका या ड्रायफ्रूट असतील ते टाका, पण आमच्या लोकांना खसखस पसंत आहे तर आम्ही थोडीशी खसखस शिपताय. कविलत्याने आहे ना पुरा हलका हलका हाताने जर वाटला जसं चिपकलेला आहे ना तिला असं गोल गोल करून कविलत्याने पुरा सोरवेचा, म्हणजे आहे ना पलटी मारताना जास्ती काही चिपकणार नाही. आणि हे तुम्ही बघू शकता माशाल्लाह माझे घावणे किती बेस आणि माशाल्लाह आले आहेत. काही लोक आहेत ना असे उभेच ठेवतात, पण मी असे उभे नाही ठेवले आहेत. कावील माझी मुठ्ठी होती आणि तिनातला हे आयते आहेत ना ते पण मुठ्ठी येत होते, म्हणजे कविल त्यातला आहे ना पुरं असं उभं राहत नाही होतं. मग मी तिला मनशी आहे ना थोडंसं असं कट करून तिला मोडलो आहे. डबल पण तसाच प्रोसेस करायचा आहे. मी अजून एकदा सांगता आहे, चावलाचा जेव्हा पीठ आपण घेतो ना तर वाटे बिटेचा नाही, काही नाही मिक्सरला लावायचा आहे, नाही पाट्यावर वाटायचं आहे. नाही ते आमच्या कोकणीला कसं बोलतात, चावल थोडेसे फुगट टाकायचे, नाही ते मग पीठ वाटायचा, असं काही नाही. मी नुसता पीठ घेतले आहे तर आपण 3 कोप 2 नारळ आणि 1 कोप मैद्याचा पीठ, आणि गूळ आहे ना आपल्या टेस्टच्या हिसाबशी. जर आपण मिठा खाताव या फिक्का खाताव त्या हिसाबशी घ्यायचा आहे गूळ, आणि 2 कवटा. टेस्टच्या हिसाबशी मीठ, हळदी पावडर किंवा तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता. आणि वरशी शिपेला आहे ना ड्रायफ्रूट नाही ते खसखस यूज करा, आम्ही ते कोकणी लोक खसखसच यूज करतो.
ही जी आमची रेसिपी आहे ना ती तुम्ही लोक पण नक्की बघा आणि एकदा ही आमची कोकणी रेसिपी तुम्ही लोक पण ट्राय करा. माशाल्लाह आहेत ना, माझं ते हे फर्स्ट टाईम होता, मी केव्हा बनवले नाही होते. हे बनवायच्या पहिले आहेत ना मी एकदा पहिले बनवले, वाकडे तिकडे आले होते आणि हे आहेत ना डबल मी बनवले. ते मला असं वाटला नाही होता की बेस येतील म्हणून, पण माशाल्लाह मग बेस आणि बेहतरीन आले आहेत. बघू शकता आहे तुम्ही माझे किती बेस आलेत. ते जास्ती आहेत ना, करपटवीचे नाही आहेत, मीडियम आहे ना. हलका गोल्डन एकदा झाला ना, ऐसे झाले ना का पटकन आहे ना काविलशी काढून घ्या. मी पहिले आहेत ना 2-3 असे साधे टाकून बघले आणि ह्यो जो मीठ बनवता आहे ना तो 7 पदरी आहे. बघा तुम्ही आता ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असल्यावर ना ते माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, दुसऱ्यांना पण धारा माझे व्हिडिओ आणि सबस्क्राईब पण नक्की करा माझ्या चॅनलला. आणि हे जे मी बेसोने बेसोने रेसिपी बनवता ना ते एकदा तुम्ही पण घरात बनवून ट्राय करा. हे आयते बनवायसाठी ना जास्ती काही खर्च नाही, आपल्या घराचंच पीठ लागणार आहे. कवटा पण गूळ पण कमी खर्चाचा आहे ह्या नाश्ता. असे बनवून हे ना आपण डब्यात भरून फ्रीजला पण ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा हे घवणं आहे ना शिलो झालो ना हे आयते कमाशाला मोप टेस्टी लागतात. शकवून ते मोप बेस लागतात शिलो झाल्यावर. पहिले मी आहे ना साधे बनवले आहे ते, त्यांच्या बाद हे मी 4-5 आहेत ना असे 7 पदरी टाकले आहेत. बघू शकता आहे तुम्ही. एक सिंगल टाकून मी त्यांच्याच बाजूला अर्धा टाकला आहे. तिला पण आहे ना थालीनी 5 मिनटं ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण एकदम शिजसर. गॅस आहे ना फास्ट नाही ठेवायचं. हां, जेव्हा सुरूला फर्स्ट आपण टाकू ना तेव्हा कावील तापसर गॅस फास्ट ठेवायचो आहे. त्यांच्या बाद गॅस आहे ना पुरं बारीक करूनच आपल्याला हे आयते बनवायचे आहेत. फास्ट गॅसवर नाही बनवायचे आहेत, नाही ते मग करपटतील, सगळे काले काले होतील. तेव्हा जितकं बारीक होईल तेवढं गॅस बारीक ठेवा आणि बारीक गॅसवरच बनवा. मसाला ह्यो पण माझं बेस आयलो आहे 7 पदरी घवणे. चला हे माझे घवणे बनवून आहेत ना रेडी झाले आहेत. आता आरामशी आहे ना आम्ही 4-5 दिवस डब्यात भरून शकवून पण खाऊ शकता. माझी रेसिपी तुम्ही पण ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटला सांगा की माझे हे आयते घवणे, आम्ही कोकणीतला 7 पदरी घवणं बोलता ह्यांना, ते कैसेच आहेत कैसे नाही मला नक्की कमेंट करून सांगा. मिलता मोप बेगूनच तुमच्या संगत एक नवीन रेसिपी घेऊन. बघू शकता आहे किती एकदम स्मूथ आणि मुलायम आलेत. चला मिळता मग बेगूनच नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.